सर्वपक्षीय खासदारांची बैठक सध्या सुरू होतीये। त्यावर खासदार तिथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र शिवसेनेच्या खासदारांनी या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतलाय। युती तुटल्यानंतरची ही पहिलीच महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये सेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकलाय। केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होतीये। या बैठकीला जाणार नाहीयेत, काय नेमकं कारण आहे, काय अधिक माहिती आहे? काल ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये युती तुटल्याचं जाहीर झालं होतं आणि हे आता स्पष्ट झालं होतं की भाजपचा किंवा मुख्यमंत्र्यांचा कुठलाही निर्णय असेल किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी असेल त्याच्यामध्ये शिवसेना खोडा घातल्याशिवाय राहणार नाही, त्याची पहिली झलक म्हणावी लागेल। किंवा शिवसेना भाजपमध्ये युती तुटल्यानंतर पहिलं शूटआउट झालं किंवा एन्काउंटरला सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। त्याची पहिली झलकच आज 12 तासामध्येच आपल्याला बघायला मिळाली। अर्थसंकल्पाच्या आधी नियमित एक खासदारांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक असते, ज्यामध्ये राज्यातील प्रकल्पांचा कसा पाठपुरावा करायचा, कुठले मुद्दे मांडायचे यावर एक समन्वय असावा यासाठी एक बैठक असते। ही बैठकीमध्ये सर्व खासदार असतात, मग ते राज्यसभेतील असतील लोकसभेतील असतील। या बैठकीला शिवसेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकलाय। थोडक्यात युती तुटल्यानंतरची पहिली झलकच आपल्याला बघायला मिळाली आणि यापुढे मुख्यमंत्र्यांच्या पुढे कुठलं ताट वाढून ठेवलेलं आहे शिवसेनेनं, ते कशा प्रकारे शिवसेना विरोध करत आहे किंवा मुख्यमंत्र्यांच्या पुढे किंवा भाजप पुढे कशा प्रकारे या पुढच्यात अडथळे निर्माण होणार आहेत, कसं या दोघांमधील वाद बघायला मिळणार आहे याची पहिली झलकच आजच्या निमित्ताने बघायला मिळाली आहे। आणि आता या बैठकीनंतर भाजपचे खासदार किंवा मुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। खरंय अमित, आता भाजपकडनं काय प्रतिक्रिया आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्ही म्हणताय तसं ही एक झलक आहे। युती तुटल्यानंतर सेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीवरती बहिष्कार टाकलाय। या बैठकीला सेनेचे खासदार उपस्थित राहणार नाहीयेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री आता नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र शिवसेनेच्या खासदारांनी याविषयी काही भाष्य केलंय का या बैठकीच्या बहिष्कारावरती? ही बैठक सुरू होण्याच्या आधी शिवसेनेच्या खासदारांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि काल जो उद्धव ठाकरेंनी भाषणामध्ये पहिला मुद्दा जो उपस्थित केला होता की शासकीय कार्यालयांमधील देवदेवतांची तस्वीर किंवा फोटो काढून टाकाव्यात, तर अशा प्रकारचा GR मागे घ्यावा। आम्ही ही चर्चा अशीच करूया आपण। मात्र त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत। अरविंद सावंत, आपण या बैठकीवरती बहिष्कार टाकलाय, काय नेमकं कारण आहे? ही झलक म्हणायची का शिवसेनेची भाजपची युती तुटल्यानंतरची? मुळात असं आहे की या बैठकांसाठी शिवसेना आग्रही होती। गेले 2 वर्ष सतत सांगते मुख्यमंत्री बैठक घेत नाही आणि आज नेमकं 3 दिवस अधिवेशन आल्यानंतर बैठक घेत आहे। त्या 3 दिवसात तुम्ही काय पराक्रम करणार आहात महाराष्ट्राच्या संदर्भातलं? किंबहुना दिल्लीतलं महाराष्ट्र सदन हे यासाठी आहे की तिथल्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या खासदारांबरोबर बैठक घेतली पाहिजे आणि त्यांनी महाराष्ट्राचे विषय त्यांचा पाठपुरावा केला पाहिजे। गेल्या 2.5 वर्षात तिथल्या अधिकाऱ्यांनी एकही बैठक महाराष्ट्राच्या खासदारांबरोबर घेतली नाही। पक्ष सोडा, महाराष्ट्राच्या खासदारांबरोबर एकही बैठक की बाबा हे विषय आहेत आणि या विषयांसंदर्भात पाठपुरावा करतोय, तुम्ही सुद्धा पाठपुरावा करावा, अशा प्रकारची एकही बैठक झाली नाही। हे कशाचं द्योतक आहे? हा नुसता फार्स आहे ना आजची बैठक। फार्सला जाऊन काय करायचं, कशासाठी जायचं? आणि निवेदन दिलं, ते निवेदन आम्ही त्यांच्याकडे देतोय आता। जे आम्ही निवेदन यांना दिलं जेटलीना शिवसेनेनं, बजेटमध्ये काय असायला हवं? गेली 2.5 वर्ष शिवसेना सतत सांगते की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा, त्यापुढे अगदी व्यवस्थितपणे दुर्लक्ष केलं जाते। ठीक, धन्यवाद अरविंद सावंत आमच्याशी बोललात त्याबद्दल। युती तुटल्यानंतरची पहिलीच महत्त्वाची बैठक असूनही या बैठकीला शिवसेना खासदारांनी न जाण्याचा निर्णय घेतलाय। शिवसेनेचे खासदार आक्रमक झालेले दिसत आहेत। 2.5 वर्षांमध्ये ज्या मागण्या शिवसेनेच्या खासदारांनी केल्या त्याकडे दुर्लक्ष केलं। आता या बैठकीमधून काय साध्य करणार, त्यामुळे हा निव्वळ फार्स असल्याचा आरोपही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावलाय। अमित, आपलेही धन्यवाद ह्या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।